धोकादायक स्पीड ब्रेकर 8 दिवसात हटवा अन्यथा खळखट्याक. कडेगाव तालुक्यातील वांगी येथील वत्रेमळा परिसरात असलेल्या धोकादायक स्पीड ब्रेकरमुळे वारंवार अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित ठिकाणी तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र खळखट्याक आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी कडेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. वांगी येथील वत्रेमळा परिसरात मळ्याजवळ असलेला स्पीड ब्रेकर अत्यंत जाड आणि धोकादायक असल्याने तो काढून टाकावा किंवा कमी उंचीचा स्पीड ब्रेकर बसवावा, तसेच त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या निवेदनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेने केला आहे. या संदर्भात मनसेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला असून अनेक वेळा निवेदन देऊनही संबंधित अधिकारी आणि स्थानिक ठेकेदार यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचं मनसेचं म्हणणं आहे. याच ठिकाणी दिनांक 21 मार्च 2025 रोजी झालेल्या अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचे दिसून आले. दरम्यान काल म्हणजेच 7 मार्च रोजी पुन्हा याच ठिकाणी भीषण अपघात घडला. सुदैवाने या अपघातात वाहन चालक बचावलाय. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा वाहन थेट पुढील वस्तीत घुसून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या ठिकाणच्या पुढे वस्ती असल्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं मनसेने म्हटले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला सार्वजनिक विभाग, बांधकाम, कडेगाव तसेच संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा ठाम आरोप मनसेने केलाय. सदर ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आलाय. येत्या 8 दिवसात या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे, स्पीड ब्रेकरची उंची कमी करणे किंवा अन्य आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र खळखट्याक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. जय महाराष्ट्र. मी विशाल शिंदे, मनसे तालुकाध्यक्ष कडेगाव. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आम्ही जे कडेगावचं बांधकाम विभाग आहे त्या बांधकाम विभागाला सातत्याने पत्रव्यवहार करतोय की वांगी गावातील जे वत्रेमाळा आहे त्या वत्रेमाळ्याच्या इथं स्पीड ब्रेकर आहेत. हे स्पीड ब्रेकर एवढे उंच पद्धतीचे स्पीड ब्रेकर आहेत आणि अपघात होण्याचे त्या स्पीड ब्रेकरमुळे भरपूर चान्सेस आहेत. असा आजच एक अपघात त्या ठिकाणी झाला आहे. रिफ्लेक्टर नाही काढा सांगितले असं स्पीड ब्रेकर. बघा, या कडेगाव तालुक्यामधील जे बांधकाम विभाग आहे यांच्या चुकीमुळे याच्या आधीही एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये 2 जणांना जीव गमवावा लागला होता. त्याचंही कारण हे स्पीड ब्रेकरचंच होतं आणि आत्ता देखील मोठा ॲक्सिडेंट या ठिकाणी झाला आहे, त्याचंही कारण स्पीड ब्रेकरचंच आहे. मी सातत्याने गेल्या 2 ते 3 महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करतोय, पाठी लागलोय की इथला जो स्पीड ब्रेकर आहे ते काढा, इथे रिफ्लेक्टर बसवा, निदर्शने फलक बसवा. पण कोणतंही इथल्या अधिकाऱ्यांचं पूर्णतः दुर्लक्ष या ठिकाणी होत आहे. आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, येत्या 5 दिवसात आपण या गोष्टींकडे लक्ष द्यावं. इथले जे स्पीड ब्रेकर आहेत ते काढून व्यवस्थित निदर्शने फलक किंवा कमी जाडीचे स्पीड ब्रेकर बसवावे. जर का यापुढे जर ही कामं झाली नाहीत तर मनसे खळखट्याक आंदोलन करेल. याच्याकडे गंभीर दखल याची घ्यावी एवढं मी बांधकाम विभागाला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.